अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेच्या निवडणुका या डिसेंबर पर्यंत गेल्यात का आणि खरंच राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते? मला माहिती आहे. अरे हे निवडणूक आयोगाला हा विचारायचा प्रश्न आहे. आम्ही काय चर्चा चालू आहे आमच्या म्हणण्याप्रमाणे लोकसभेच्या आपलं 15 ऑगस्ट प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं लाल किल्ल्यावर, त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना त्यांनी मांडली. त्याचा अर्थ एकाच वेळेला सगळ्या निवडणुका व्हाव्यात ह्याचा आग्रह प्रधानमंत्र्यांचा होता. आणि दुसऱ्या दिवशीच या 3 राज्यांच्या वेगवेगळ्या तारखा त्यांनी जाहीर केल्या. याचा अर्थ त्याला काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही. त्याचं कारण प्रधानमंत्री बोलतात ते आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतात. त्याची प्रचिती आपल्याकडे आली. 7-8 वेळा बारामती लढलो, आता बारामतीमध्ये रस नाही असं पुण्यात 2 दिवसांपूर्वी त्यांनी म्हटलं. असं आहे की प्रत्येक व्यक्ती जे सार्वजनिक जीवनात राजकारणात आहेत, निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका त्यांनी बजावलेली असते. त्याला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यांना जिथं अनुकूल वातावरण वाटत असेल तिथं जनतेने करतात. आता यांच्या मनात